नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिव्हिजन सिम्प्लिफाईडमध्ये तुमचे स्वागत आहे. कालच आयोगाने कंबाईन पूर्व परीक्षेची एक नवीन तारीख जाहीर केलेली आहे. आता कंबाईन पूर्व परीक्षा ही 4 जानेवारीला होणार आहे. तर 4 जानेवारीपर्यंत आपल्याकडे एकूण आता 25 दिवस आहेत. आपण हे 25 दिवसाची तयारी कशी करतो यावरच आपल्या परीक्षेची यश आणि अपयश अवलंबून आहे. तर यासाठीच आपण एक मास्टर प्लॅन घेऊन आलेलो आहोत. या रिव्हिजन प्लॅनचा उद्देश एकच आहे की मिनिमम डेजमध्ये आपल्याला मॅक्सिमम रिव्हिजन करायची आहे. चला तर मग बघूया हा मास्टर प्लॅन. याचा मेन उद्देश काय बघा. विद्यार्थ्यांच्या मनात जो शेवटच्या महिन्याचा जो गोंधळ असतो की परीक्षेबद्दल एक भीती असते, तो गोंधळ आणि अनिश्चितता आपल्याला टाळायची आहे. आतापर्यंत जो सर्व विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे त्यावर आपल्याला मजबूत पकड मिळवण्यासाठी ही एक सुनियोजित रणनीती आहे, हे लक्षात ठेवा. यामध्ये आपण 3 स्टेजेसमध्ये रिव्हिजन करणार आहोत. त्यात आपण संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला असेल. जे यात डेलीचे वेळापत्रकही दिलेले आहे. याचा अंतिम परिणाम काय असेल बघा, की ज्या दिवशी तुम्ही परीक्षेला सामोरे जाल त्या दिवशी एकदम तुम्ही कॉन्फिडंट असाल की आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केलेला आहे. आता बघूया आपण रिव्हिजन कशी करणार आहोत. तर या 25 दिवसाची विभागणी आपण 3 स्टेजेसमध्ये केलेली आहे. पहिल्या स्टेजमध्ये आपण प्रत्येक विषयासाठी 2-2 दिवस आखून ठेवलेले आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टेजेसमध्ये आपण प्रत्येक विषयाला एकच दिवस देणार आहोत. उरतात आता 2 आणि 3 जानेवारी हे 2 दिवस. यामध्ये तुम्ही सर्व विषयांची रिव्हिजन करू शकता. यातले वेगळेपण लक्षात ठेवा की चालू घडामोडी या विषयाला आपण सेपरेट विषय म्हणूनच ट्रीट करणार आहोत. तुम्ही जसा इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या विषयांचा अभ्यास करता तसाच तुम्हाला चालू घडामोडीलाही वेळ द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा रिव्हिजन मॉडेलमधला हा पहिला टप्पा. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंत तुम्ही वर्षभर अभ्यास करतच आलेला आहात. याचे फक्त तुम्हाला व्यवस्थित संघटित करायचे, कन्सोलिडेट करायचे सर्व नोट्स वगैरे. प्रत्येक विषयाचे जे मूलभूत घटक आहेत, जे हायलाइटिंग टॉपिक आहेत, त्याच्यावरच तुम्हाला लक्ष केंद्रित करायचे. यामध्ये प्रत्येक विषयाला आपण 2-2 दिवस दिलेले आहेत. यातील महत्त्वाचे मुद्दे आणि सूत्रे याची नोंद करायला तुम्ही विसरू नका. आता रिव्हिजन मॉड्यूलमधला दुसरा टप्पा आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही आधी नोट्स वगैरे तयार केलेलेच आहेत. तर रिव्हिजन करताना जेही तुमचे कमकुवत भाग राहिलेले आहेत त्यावर काम करायला विसरू नका. नंतर यामध्ये आपण प्रत्येक विषयाला एकच दिवस देणार आहोत. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर PYQ आणि ज्या सराव प्रश्नपत्रिका आपण सोडवतो त्याचं ॲनालिसिस करायचं आहे. ॲनालिसिसवर तुम्ही विशेष भर द्या. हे जे 25 दिवस आहेत त्यामध्ये तुम्ही दररोज एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकता आयोगाच्या वेळेवर. 10 ते 11 टाईममध्ये तुम्ही टाईम लावून एक पेपर सॉल्व्ह करा. पेपर सॉल्व्ह करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला मार्क्स किती पडले हे बघायचं नाही. तुम्ही कॅल्क्युलेटच करू नका की मार्क्स किती पडले. फक्त तुमचं कुठं चुकतंय, तुमचे फॅक्ट चुकतायत, तुम्हाला कन्फ्युजन झालंय म्हणून तुमचा प्रश्न चुकलाय का, किंवा मग तुम्हाला कन्सेप्टच माहीत नाही याच्यामुळे प्रश्न चुकलाय का, यावर लक्ष द्या. आणि ज्या गोष्टीमुळे चुकलंय त्या विषयावर तुम्ही काम करा. आता बघूया तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, की जे हाय यील्डिंग टॉपिक आहेत कंबाईनसाठी त्याच टॉपिकवर तुम्हाला काम करायचं आहे. यामध्ये प्रत्येक विषयाला आपण एकच दिवस दिलेला आहे बघा. ज्या प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स आहे त्यासाठी माइंड मॅप्स वगैरे तयार करून याची तुम्ही रिव्हिजन करू शकता. तर येथे हाय यील्डिंग टॉपिकसाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की लोकसेवा पब्लिकेशनचे जे हातनुरे सर आहेत त्यांनी 60+ एक PDF तयार केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी व्यवस्थित हाय यील्डिंग टॉपिक दिलेले आहेत कंबाईनचे. त्यानुसार तुम्ही रिवाईज करू शकता. आता डेलीचा टाइम टेबल कसा असेल ते बघा. तर डेलीमध्ये तुम्ही सकाळी 7 ते 10 हा वेळ तुमचा क्रुशियल आहे. 7 ते 10 मध्ये तुम्ही मुख्य विषय घेऊनच बसणार आहात. मुख्य विषयाचं तुम्ही रिव्हिजन करणार आहात. नंतर 10 ते 11. 10 ते 11 हा आयोगाचा पेपरचा टाईम आहे. यामध्ये तुम्ही प्रश्नपत्रिकेचा सराव करणार आहात. सराव करायचा आहे, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि तेही टाईम लावूनच सॉल्व्ह करायचे आहेत. नंतर दुपारी 1 ते 4 मध्ये तुम्ही काय करणार आहात, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता या 2 विषयांना किमान 2 तास द्यायचे तुम्हाला. नंतर संध्याकाळी 6 ते 8 या टायमामध्ये PYQचे तुम्ही ॲनालिसिस करू शकता. आधीचे PYQ तुम्ही सोडवू शकता. आता राहतो रात्री 8 ते 10चा वेळ. यामध्ये तुम्ही दिवसभर जोही अभ्यास केला त्या पूर्ण अभ्यासाची अंतिम उजळणी करायची आहे. पूर्ण जो अभ्यास केला आहे त्याला एकदम रिवाईज करा शेवटी, आणि रिवाईज केल्याशिवाय झोपूच नका. याशिवाय आणखी एक काम करायचे की उद्या तुम्हाला जो विषय घ्यायचा आहे त्याची तयारी तुम्ही आज रात्रीच करून ठेवायची आहे, जेणेकरून उद्या तुमचा गोंधळ उडणार नाही. आता बघूया या मोहिमेचे आपले 2 अविभाज्य घटक. पहिला घटक आहे चालू घडामोडी, दुसरा आहे बुद्धिमत्ता. चालू घडामोडी आहे 15 मार्क्ससाठी, तर गणित बुद्धिमत्ता 20 मार्क्स देते. हे 2 विषय तुम्हाला 35 मार्क्सचा चंक मिळवून देतात. आपल्याला याच्यामध्ये 35 पैकी 30+ जायचे. यासाठी तुम्ही चालू घडामोडी डेली रिवाईज करायचे. चालू घडामोडीला तुम्हाला कधी चुकवायचंच नाही आहे. आणि राहिलं गणित आणि बुद्धिमत्तेचा विषय, तर याला तुम्हाला डेली 2 तास द्यायचेच आहे. त्याची दररोज रिव्हिजन करायची आहे, म्हणजे दररोज प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही आयोगाचेच प्रश्न डेली सोडवत बसा या 2 तासामध्ये. याने काय होईल की तुम्हाला सॉल्व्ह करण्यामध्ये तुमची गती येईल आणि अचूकता येईल. याचा परिणाम तुमच्या मार्क्सवर होईल.
आता बघूया की हा जो रिव्हिजन मॉड्यूल आपण तयार केलेला आहे की याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे. जो आपण सकाळी 7 ते 10 या टाईममध्ये विषय नेमून दिलेला आहे त्याच विषयाला सकाळी प्राधान्य द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. नंतर PYQचे ॲनालिसिस करताना तुमचा जो भाग कमकुवत आहे ते भाग ओळखायला शिका, त्यावर काम करा. फॅक्ट्स जर चुकले असतील तर ते फॅक्ट्स पाठ करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. 25 दिवस आहेत तुमच्याकडे, तुम्ही अजूनही काम करू शकता. आता रिव्हिजनचा पर्पज बघूया. पहिल्या रिव्हिजनमध्ये काय करणार आहोत, तर आपण जो वर्षभर अभ्यास केला तो फक्त आपल्याला कन्सोलिडेट करायचा आहे, आपल्या नोट्स वगैरे सगळ्या. दुसऱ्या रिव्हिजनमध्ये जो सगळा भाग आपण कन्सोलिडेट केला त्यालाच फक्त दृढ करायचे, आणखी त्याला उजळणी द्यायची. तिसऱ्या रिव्हिजनमध्ये आपण काय करणार आहोत, फक्त हायलाइटिंग टॉपिकला रिवाईज करणार आहोत. नंतर आता येते कन्सिस्टन्सी, जो चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता हा विषय, याचा अभ्यास आपल्याला डेली करायचा आहे. याचे सातत्य कधीच चुकवू नका, यामध्ये तुम्हाला ॲक्युरसी असणे खूप गरजेचे आहे. आता राहतो 2 आणि 3 जानेवारीचा प्रश्न. तर या 2 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही सर्वच विषयाच्या नोट्स तुम्ही रिवाईज करू शकता. फक्त नोट्सची पाने चाळत राहा, लक्षात राहते का आपल्या, किंवा मग पाठ करून बघतो याच्या नादी लागू नका, नवीन कोणतेही व्हिडिओ बघू नका. या 2 दिवसात फक्त तुम्हाला व्यवस्थित विश्रांती घ्यायची आहे आणि फक्त वेळ काढायचा आहे. 2 दिवसात फक्त तुम्ही नोट्स बघत राहा, इतर काहीच वाचू नका. आता बघूया हे शेवटच्या 2 दिवसाची अंतिम उजळणी. तर यामध्ये आपण अतिशय जलद गतीनेच उजळणी करणार आहोत, तीही सर्व विषयाची करायची आहे. तुम्ही जे महत्त्वाचे टॉपिक आतापर्यंत जे काढलेले आहेत त्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतो. अशा टॉपिकवर, संकल्पनांवर तुम्ही लक्ष केंद्रित करणार आहात या 2 दिवसामध्ये. ज्या तुमच्या शॉर्ट नोट्स आहेत त्यालाच रिवाईज करणार आहात. नंतर परीक्षेच्या वेळेनुसार तुम्ही प्रश्नपत्रिकाही सोडवू शकता. परीक्षेच्या दिवशी वाचण्यासाठी ज्या लहान नोट्स आहेत त्याची तुम्ही तयारी करू शकता. फायनल शॉर्ट नोट्स त्या तुमच्या तयारच असतील, त्याची तुम्ही उजळणी करा या दिवशी. नंतर रात्री एक हलकी उजळणी करून पुरेशी विश्रांती घेणे या दिवशी गरजेचे आहे. या दिवसात नवीन काहीच वाचू नका, हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. फक्त जो आतापर्यंत अभ्यास केलेला आहे त्यालाच वारंवार वाचत राहायचं, हेच लक्षात ठेवा. आता बघूया की आपण हा जो रिव्हिजन मॉड्यूल तयार केलेला आहे याचे अपेक्षित परिणाम आपल्याला काय भेटतील. आपण 3 रिव्हिजन चक्रांमधून जाणार आहोत. तर यात आपण सर्वच विषय कव्हर केलेले आहेत. नंतर चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता आणि PYQला आपण डेलीच याचा समावेश केलेला आहे डेलीच्या टाइम टेबलमध्ये. तर हे विषय, तिन्ही विषय डेली कव्हर होणार आहेत. परीक्षेपूर्वीची अनिश्चितता कमी करणारी ही सुनियोजित रचना आहे. नंतर तीव्रतेपेक्षा आपल्याला कन्सिस्टन्सीवर भर द्यायचा आहे आणि एक संतुलित तयारी करायची. 3 जानेवारीपर्यंत तुम्हाला परीक्षेसाठी पूर्णपणे सज्ज करणारी ही एक रिव्हिजन मॉड्यूलचा प्लॅन आहे आपला हा. तुम्ही आता फक्त तयारी करणार नाही तर एका सिद्ध रणनीतीनुसार पुढे जात आहात, हे लक्षात ठेवा. तर शेवटी तुम्हाला फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि परीक्षेला एकदम कॉन्फिडेंटली सामोरे जायचे. तर हा झाला आपला 25 दिवसाचा मास्टर प्लॅन. यालाच तुम्ही डेली फॉलो करा. तुम्ही 17 रिव्हिजन मॉड्यूल 70 ते 80% जरी फॉलो केला तरी खूप आहे. तर प्लॅन हा व्यवस्थित फॉलो करा. येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. नीट अभ्यास करा. थँक्यू.